गोड नात्यांचा गोड सण तुम्हाला मिळो खूप धन. आरोग्य, सुख समृद्धी राहो तुमच्या अंगणी. मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. वर्ष 2025 लवकरच संपणार आहे आणि नवीन इंग्रजी वर्षाची म्हणजे वर्ष 2026ची सुरुवात होणार आहे. तसं बघायला गेलं तर आपलं जे मराठी नवीन वर्ष आहे ते गुढीपाडव्यापासून सुरू होतं. पण दिनदर्शिका आपण जी वापरतो तर ती इंग्रजी दिनदर्शिका वापरतो आणि इंग्रजी दिनदर्शिका डिसेंबर महिन्यामध्ये संपते आणि जानेवारीपासून नवीन वर्षाची सुरुवात होत असते. तर नवीन वर्षात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांतीचा सण. सुवासिनी महिलांसाठी हा सण तर खूप महत्त्वाचा असतो आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीचा हा सण खूप खास आपण मानतो. कारण या दिवशी सूर्यदेव मकर राशीमध्ये प्रवेश करतात. दरवर्षी हा सण 14 किंवा 15 जानेवारीला साजरा केला जातो. तर वर्ष 2026 मधील मकर संक्रांत 14 जानेवारी 2026 रोजी आलेली आहे. त्याचबरोबर मकर संक्रांतीपासून अनेक शुभ कामांची देखील सुरुवात होते. पण मकर संक्रांतीच्या दिवशी काही गोष्टी आपण विसरायच्या नसतात. जर आपण चुकून एखादी गोष्ट केली तर त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जाचा संचार वाढतो आणि आपल्याला खूप मोठं नुकसान भोगावं लागू शकतो. तर मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला कोणत्या गोष्टींपासून दूर राहायचं आहे, कोणत्या गोष्टी चुकूनही करायच्या नाही, याबद्दलचीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. काही अशा गोष्टी आहेत की ज्या आपण मकर संक्रांतीच्या दिवशी चुकून करायच्या नाहीत. जर आपल्याकडून अशा गोष्टी झाल्या तर त्यामुळे आपल्या आयुष्यात अडचणी वाढू शकतात. वर्ष 2026 मधील मकर संक्रांत कशावर आहे, कोणता रंग वर्ष आहे, पुण्यकाळ, दिशा, वाहन यांच्याबद्दल माहिती सांगणारा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्ही बघितलेला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तो संपूर्ण व्हिडिओ बघा. तर चला जाणून घेऊया मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला चुकूनही कोणत्या गोष्टी करायच्या नाही. मकर संक्रांतीचा दिवस म्हणजे खूप शुभ दिवस. बिना अंघोळीचं चुकूनही आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये प्रवेशच करायचा नाही. अंघोळ तसं बघायला गेलं तर दररोजच आपण अंघोळ केल्यानंतरच स्वयंपाक करायचा असतो. जर तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी लवकर जेवण करणार असाल तर बिना अंघोळीचं अन्नाचं सेवन करायचं नाही. जर आपण असं केलं तर त्यामुळे आपण जे अन्न सेवन करतो ते अशुद्ध बनतं, विषारी बनतं. त्यामुळेच मकर संक्रांतीच्या दिवशी बिना अंघोळीचं जेवणही करायचं नाही आणि स्वयंपाकही बनवायचं नाही. मी आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणजे बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगत असते की आपल्या हिंदू धर्मामध्ये स्नान, दान या गोष्टींना खूप महत्त्व आहे. म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी सुद्धा पवित्र नदीच्या ठिकाणी जाऊन जर स्नान करणार असाल तर तिथं जाऊन तुम्ही स्नान करायचं आहे. शक्य झालं तर नक्कीच पवित्र नदीच्या ठिकाणी जाऊन स्नान करा. दान करण्याला आपल्या हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही आपल्याला तेलाचं दान करायचं नाही. कारण तेलाचं दान करणं मकर संक्रांतीच्या दिवशी अशुभ ठरतं. असं जर आपण केलं, मकर संक्रांतीला आपण तेल दान केलं तर आपल्या घरात आजार आणि नकारात्मकता येते. त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी पांढरे तांदूळ, चाकू, कात्री किंवा धारदार वस्तू असतील त्यांचं दान करणं सुद्धा आपण टाळायचं आहे. कारण ज्योतिषशास्त्र असं सांगतं की मकर संक्रांत म्हणजे एक पर्व आहे. धार्मिकदृष्ट्या मकर संक्रांतीचं खूप महत्त्व आहे, विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला मांसाहार देखील करायचा नाही, मद्यपान देखील टाळायचं आहे. आपण जर या दिवशी अशा गोष्टी केल्या तर त्यामुळे आपल्या आयुष्यात नकारात्मकता येते आणि आपल्या आरोग्यावरती सुद्धा याचा वाईट परिणाम होत असतो. मकर संक्रांतीच्या दिवशी जो रंग वर्ज्य सांगितलेला असतो त्या रंगाचं वस्त्र देखील आपण परिधान करायचं नसतं. त्यामुळे आपल्याला एखाद्या संकटाला सामोरं जाऊ लागू शकतं. म्हणून जो रंग वर्ज्य सांगितलेला असतो त्या रंगाचं वस्त्र देखील आपण परिधान करायचं नाही. संक्रांतीच्या दिवशी जर तुमच्या दारावरती कोणी गरजू व्यक्ती येत असेल, ब्राह्मण व्यक्ती येत असेल, काही तुमच्याकडे मागत असेल तर त्या व्यक्तीला तुम्ही रिकाम्या हाती परत पाठवायचं नाही. त्यांना काहीतरी दान करायचं आहे. मग तुम्ही त्या दिवशी त्यांना तिळगुळाचं दान करू शकता किंवा मग तुम्ही त्यांना काहीतरी जेवण देऊ शकता किंवा काहीतरी तुम्ही 10-20 रुपये का होईना त्या व्यक्तीला द्यायचं आहे. रिकाम्या हाती त्या गरजू व्यक्तीला पाठवायचं नाही.
आणि कोणत्याही व्यक्तीचा अपमान करायचा नाही. असं आपण जर केलं या दिवशी, अपमान केला किंवा ब्राह्मण, एखादी गरजू व्यक्ती तुमच्याकडे काहीतरी मागत असेल आणि त्याला जर परत पाठवलं, तर तुम्ही पापाचा भागीदार बनू शकता असं मानलं जातं. म्हणूनच जेवढे शक्य होईल तेवढं पुण्य आपण मकर संक्रांतीच्या दिवशी करायचं आहे. सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे. सूर्यदेवाला अर्घ्य देण्यापासूनच आपण आपल्या दिवसाची सुरुवात करायची आहे. अंघोळ केल्यानंतर सर्वप्रथम सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचा आहे, नमस्कार करायचा आहे, सूर्यदेवाची विधिवत पूजा करायची आहे आणि मगच आपल्या दिवसाची छान सुंदर सुरुवात करायची आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी नखं कापणे, केस कापणे, खोटे बोलणे या गोष्टी देखील आपण टाळायच्या आहे. मकर संक्रांतीचे जे 3 दिवस असतात, म्हणजे मकर संक्रांतीचा हा 3 दिवसाचा असतो. पहिल्या दिवशी असते ती म्हणजे भोगी, दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि त्यानंतर तिसरी दिवस असतो तो म्हणजे किंक्रांत. तर या 3 दिवस देखील आपल्याला हे नियम पाळायचे आहे. या 3ही दिवस आपल्याला नखं कापायचे नाही, केस कापायचे नाही. त्याचबरोबर कोणत्याही व्यक्तीचा आपल्याकडून अपमान होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. सुवासिनी महिलांनी या दिवशी सुगड पूजा करायची आहे. त्या सुगड पूजा केल्यानंतर सुगड आपल्याला झाकून देखील ठेवायचे असतात. मकर संक्रांतीपासून महिलांच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला सुरुवात होते. आपल्या घरात छोटी बाळं असतात, त्यांचं बोरन्हाण देखील केलं जातं. तर बऱ्याच जणांच्या लग्नानंतरची पहिला संक्रांत असते किंवा लग्न जमलेलं असतं, तर त्या सुनेला आपण हलव्याचे दागिने घेतो किंवा बाळाचं बोरन्हाण करण्यासाठी देखील आपण हलव्याचे दागिने घेतो. तुम्हाला जर हलव्याचे दागिने पाहिजे असेल तर मला तुम्ही कमेंट करा. आमच्याकडे तुम्हाला योग्य दरात आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये, आकर्षक डिझाईनमध्ये हलव्याचे दागिने तुम्हाला सहजरित्या मिळून जातील. पाहिजे असतील तर मला कमेंट करा. मी नक्कीच तुम्हाला छान असे युनिक हलव्याचे दागिने तयार करून देईल. तर मंडळी, असा होता आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ष 2026 मधील मकर संक्रांत कधी आहे ते बघितलं. मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला कोणत्या गोष्टी चुकूनही करायच्या नसतात की ज्यामुळे आपल्याला मोठं नुकसान मिळू शकतं, याबद्दलचीच माहिती जाणून घेतलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्या शेजारी एक बेल आयकॉन आहे, त्याच्यावरती देखील क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओंचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळतील आणि आपल्या चॅनलवरचा तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. तर संक्रांतीबद्दल अजून काही माहिती तुम्हाला हवी असेल तर ते देखील तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकता. आणि हलव्याच्या दागिन्यांबद्दल तुम्हाला काही माहिती हवी असेल तर आपलं इंस्टाग्रामवरती द साज परंपरा नावाचं पेज आहे, तिथे तुम्ही मला मेसेज करून विचारू शकता. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.